मित्र हो, तुडुंब भरली गटार आणि या गटारीतून येणारं हे पाणी या ठिकाणी जमा होतं आहे आणि हाकेच्या अंतरावरनं माजी नगराध्यक्ष रमेश भैया परदेशी यांचं निवासस्थान देखील आहे। या ठिकाणी गाड्या देखील लागलेल्या आहेत। आपण पाहतोय आरोग्याला किती घातक इथला परिसर आहे। इथली घरं पॉश आहेत, घरातली माणसं पॉश आहेत, पण अनेक घरातून या ठिकाणी राजरोसपणे असा उघड्यावर कचरा टाकण्यात येतो। वास्तविक नगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये तो कचरा टाकला गेला पाहिजे। शहर स्वच्छ कसं राहील याकडे आपल्याला सर्व नागरिकांचा कटाक्ष असला पाहिजे, पण तरीही लोक असं उघड्यावर कचरा टाकतायत। हे खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे। एरंडोल शहरात अशा अनेक समस्या आहेत। विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी येतो, मग तो जातो कुठे, योग्य रीतीने तो खर्च होतो का, हाच खरा प्रश्न आहे। आपण पाहतोय हा नळही सुरूच आहे, नगरपालिकेचा नळ। म्हणूनच मला म्हणावं असं वाटतं, नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर। अशा या घाणीमध्ये कुणी पाणी भरेल काय, हाच खरा प्रश्न आहे। आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस। मी प्रवीण आधार महाजन। अजून आपण नवीन अपडेट घेऊन आपल्या समोर हजर होईन। नमस्कार।